शहरात अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी म्हणजे टीडीएफ नोव्हेंबर-डिसेंबर 2026 ला पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर, अमरावती विभाग शिक्षक आणि पदवीधर आणि नागपूर पदवीधर या 5 जागांसाठी महाराष्ट्रामध्ये येत्या नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये निवडणुका लागत आहे। त्या माध्यमातून महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी 1965 साली निर्माण झालेल्या संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत 20 ते 22 आमदार संघटनेच्या माध्यमातून विधान परिषदेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे। आज या ठिकाणी पुणे विभागामध्ये नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही पुणे विभाग आणि महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी शिक्षक लोकशाही आघाडीच्या माध्यमातून आज आपल्या माध्यमातून आम्ही सर्वच जे इच्छुक आहेत पदवीधर आणि शिक्षकसाठी यांच्याकडे आम्ही या ठिकाणी विनंती करतोय की शिक्षक लोकशाही आघाडी संघटनेच्या माध्यमातून जे लढू इच्छितात त्यांनी 23 तारखेला रावसाहेब पटवर्धन विद्यालयामध्ये 12:30 ते 3 या दरम्यान मुलाखतीसाठी यावे आणि जे उमेदवार आम्हाला भले कोणत्या पक्षाचे असू देत, कोणत्या संघटनेचे असू देत, कोणत्या संस्थेचे असू देत किंवा वैयक्तिक स्वरूपाचे असू देत, जे शिक्षक या पदवीधरमधून संघटनेच्या माध्यमातून लढू इच्छितात अशांना आम्ही एक चांगला उमेदवार शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी, कारण महाराष्ट्रामध्ये अनेक समस्या आहेत आणि या समस्या सोडवण्याचं काम संबंधित व्यक्तीने करावं यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी देऊ इच्छितो। धन्यवाद। नमस्ते, मी शिवाजी कामथे, पुणे विभाग टीडीएफ संघटनेचा अध्यक्ष आणि पुणे जिल्हा मुख्यापक संघाचा सचिव आहे। आमची पुण्यात एक पुणे माध्यमिक सहकारी पतपेढी आहे, त्याचा माजी अध्यक्ष। खरं तर आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये खूप समस्या आहेत। आताच चालू उदाहरण पाहिलं तर शाळा सुरू झाल्या आणि SIRचं काम सुरू झालं। आता कुठल्याही निवडणुका नसताना अशा शिक्षकांना कामं लावली आणि ज्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं मूळ काम होतं त्यापासून आम्ही दूर राहिलो। खरं तर संघटनेनं आता उमेदवार द्यायचं निश्चित केलेलं आहे, पण आमच्याकडे उमेदवार निवडताना संघटनेच्या वतीनं अशी एक अपेक्षा ठेवली जाईल की आमची जुनी पेन्शन योजना जो उमेदवार लागू करण्यासाठी प्रयत्न करेल किंवा सभागृहामध्ये आवाज दणाणून सोडेल, सभागृह बंद पाडण्याची ताकद त्याच्यामध्ये असावी आणि उमेदवार हा शिक्षण क्षेत्रातला असावा, शिक्षण क्षेत्रातल्या समस्या सोडवण्याची त्याला क्षमता असावी किंवा त्याला त्याची जाणीव असावी। संच मान्यतेचे प्रश्न असतील, BLO किंवा अतिरिक्त अशैक्षणिक कामांचा प्रश्न असेल किंवा विद्यार्थी आत्ता आपण पाहिलं की शिक्षकेतर पदांना भरती दिली, पण आमचं शिपाई हे पद कायमचं काढून घेण्यात आलं। म्हणजे शाळेमध्ये बेलही मुख्याध्यापकाने द्यायचे, कामही त्यांनीच करायचं। ही जी लॅप्स केलेली पदं आहेत, ही लॅप्स केलेली पदं मिळवण्यासाठी सक्षम उमेदवार किंवा आमची संघटना ही कायम कार्यरत राहील। शिक्षण क्षेत्रातल्या अतिरिक्तांचे प्रश्न असतील किंवा मान्यतांचे प्रश्न असतील, शालार्थ आयडीचे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आमची संघटना सतत कार्यरत राहते। कंत्राटी कामगारांना आमचा पूर्णपणे विरोध आहे, कारण शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही कंत्राटी कामगार भरले तर तो कंत्राटी कामगार पूर्ण वेळ शिकवेल किंवा तेवढ्या आत्मीयतेने शिकवेल याची काहीच विश्वास नाही, कारण त्याला कामाची श्युरिटी नाहीये। त्यामुळे कंत्राटी भरतीला आमचा पूर्णपणे विरोध राहील, ती कायमस्वरूपी भरती व्हावी। त्यामुळे आमची संघटना यासाठी सतत कार्यरत राहील आणि आमचे हे प्रश्न सोडवणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी आमची संघटना देईल असं मी प्रामुख्याने सांगू इच्छितो। मतदार नोंदणी आता 31 ऑगस्ट पर्यंत चालू आहे, त्याची मुदत वाढू शकते। आम्ही जास्तीत जास्त संघटनेच्या माध्यमातून हे आवाहन करत आहोत की ज्यांची मतदार नोंदणी राहिलेली आहे त्यांनी ती पूर्ण करावी। आमच्याशी संपर्क साधला तर संघटनेच्या वतीनं आम्ही या सर्वांची नोंदणी करून घेऊ आणि संघटना देखील नोंदणी वाढवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न चालू आहेत सध्या। कार्यवाह महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी TDF आणि अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ। खरं तर आजची जी काही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली होती तिचा मुख्य हेतू हा आहे की नोव्हेंबर 2026 मध्ये येऊ घातलेल्या पुणे विभाग मतदारसंघाच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती 23 ऑगस्ट 2026 रोजी घेण्याच्या संदर्भामध्ये ही आजची पत्रकार परिषद होती। खरं तर आम्हाला आमचा TDFचा पुणे विभागाचा जो उमेदवार द्यायचा आहे तो किती सक्षम असला पाहिजे, त्यांनी महाराष्ट्रातल्या शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सक्षमपणे सोडवले पाहिजे आणि त्या दृष्टीने तो उमेदवार निवडला जाणार आहे। कारण TDFची पार्श्वभूमी आहे, आता सरांनी सांगितलं की 1965 साली स्थापन झालेली TDF, त्यावेळेला TDFचा पहिला महाराष्ट्रातला आमदार कैलासवासी तात्या सुळे हे मुंबईतून निवडून आले आणि खऱ्या अर्थाने TDFची सुरुवात झाली। आजपर्यंत TDFचे पुणे विभाग असेल, नाशिक विभाग असेल, कोकण विभाग असेल, मुंबई
आणि अमरावती, त्याचप्रमाणे नागपूर आणि संभाजीनगर या 7 विभागातून TDFचे उमेदवार आत्तापर्यंत निवडून आलेले आहे. TDFला इतिहास आहे. TDFला जो उमेदवारी दिली जाते, आजही TDFचा या संघटनेमध्ये शिक्षक आणि शिक्षणाच्यासाठी प्रश्न सोडवणारी ही सर्वात जुनी संघटना आहे. म्हणून लोकांचा TDFवर विश्वास आहे. TDFच्या पाठीमागं जाणारी अनेक शिक्षण क्षेत्रातली पक्ष देखील या ठिकाणी आज काम करतो आहोत. आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे अनेक निवडणुका मी पाहिल्या. शरद पवार साहेब की जे देखील TDFला आत्तापर्यंत त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, परंतु मागच्या इलेक्शनपासून या विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ असेल किंवा पदवीधर मतदारसंघ असेल, यामध्ये पक्षाचे उमेदवार उभे करू लागल्यामुळं संघटनेचे उमेदवार अडचणीत येऊ लागलेले आहे. परंतु मला या निमित्ताने सांगायचे की संघटनेचंच उमेदवार खरं तर मुख्याध्यापक असेल, शिक्षक असेल, यांचे शिक्षण क्षेत्रातले प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने विधान परिषदेमध्ये आपला आवाज आणि संघटनेचा आवाज हा निश्चितपणाने पोहोचला जाईल. आणि म्हणून येत्या पुणे विभागाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही TDFचा उमेदवार निवडून आणण्याच्यासाठी ताकद आणि प्रयत्न करणार आहोत. या दृष्टीनं मी आपल्याला निश्चितपणाने सूचित करतो की पुढचा पुणे विभागाचा आमदार हा TDFचाच असेल, ही माझी नक्की आणि पक्की खात्री आहे, असं मी आपल्याला सूचित करतो. धन्यवाद. एक प्रश्न आहे, कोणता राजकीय पक्ष आहे जो शैक्षणिक क्षेत्रासाठी उल्लेखनीय काम करतो? आज मी ते सद्यस्थितीमध्ये तसं पाहिलं तर सगळेच पक्ष येऊन गेलेत आणि संघटना सातत्यानं सर्वच पक्षाच्या सरकार विरोधात लढत गेलेत. सत्तेवर आले की संघटना आणि शैक्षणिक समस्येच्या विरोधात काम करायचं आणि सत्तेवर नसलं की संघटना बरोबर राहायचं. हे सर्वच राजकीय पक्षांनी आतापर्यंत काम केलेलं आहे. त्याच्यामुळं आमचा कोणत्याही राजकीय पक्षावर तसा विश्वास राहिलेला नाही. कारण प्रतिवर्षी किंवा प्रति निवडणुकीच्या कालखंडामध्ये सातत्यानं शिक्षकांच्या समस्या केवळ वेगवेगळ्या पक्षाच्या सरकारच्या धोरणामुळं वाढत चाललेल्या आहेत आणि त्याच्यामुळं सर्वच पक्षावर विश्वास ठेवणं ही संघटनाच्या दृष्टीने योग्य नाही असं मला वाटतं. राज्यामध्ये शिक्षकांचं बळ किती आहे, संख्या किती आहे, माजी शिक्षक किंवा शिक्षक, आणि जेणेकरून हे लोक सगळे मिळून एकत्र आले तर बदल घडवू शकतात, याबद्दल तुम्ही काय थोडक्यात? सध्या शिक्षकांची संख्या लाखांच्या घरात आहे सर, पण कुठल्याही शिक्षकांची एकीचं बळ का होत नाही तेही सांगतो. प्रत्येक खाजगी शैक्षणिक संस्था आहे आणि त्याला नोकरी करण्यासाठी शिक्षण संस्था चालकांचं ऐकावं लागतं. म्हणजे आम्ही जरी उठाव केला आणि एखादी शिक्षण संस्था असेल की नाही तू सहभागी व्हायचा नाही, तर त्याला तो नाईलाजानं थांबावं लागतं. त्यामुळे आमच्यात एकी होणं थोडंसं अवघड जातं. कारण आम्ही मोर्चा काढतो, आंदोलन करतो, सगळं करतो आणि आम्ही फार शाळा बंदचं आंदोलन केलं तरी अचानक संस्थाचालक मुख्याध्यापकाला आदेश देतात की नाही कुणी सहभागी व्हायचं नाही. कारण काही संस्थाचालक हे राजकीय पक्षाशी संबंधित असतात. तुम्ही जो आता प्रश्न विचारला होता की राजकीय पक्ष, खरं तर कुठलाही राजकीय पक्ष सरकारमध्ये सगळे येऊन गेले, सरांनी सांगितलं तसं, पण GDPच्या 6% जर खर्च तुम्हाला शिक्षण क्षेत्रावर करायचा आहे त्यातला तुम्ही 2.5 आणि 3% सुद्धा करत नाही, म्हणजे कुठल्या राजकीय पक्षावर विश्वास ठेवावा. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातले प्रश्न सोडवण्यासाठी खूप चांगली मानसिकता असलेलं सरकार किंवा शिक्षण मंत्री असं असणं खूप गरजेचं आहे.